नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। सध्या ना शाळा सुरू झाल्यात, मुलांना डबा द्यायचा असतो आणि आजकाल असं कंपल्सरी केलेलं आमच्या यांनी सांगितलं परीक्षेतनी की शाळांमध्ये सुद्धा असं लिहून येतं की मुलांना डब्यात भाजी पोळी वरण भात हे स्टेपल फूड द्या, जंक फूड देऊ नका असं लिहून येतं। लिहिलंय की नाही? तुम्हालाही त्याची कल्पना असेल। मग भाज्या डब्यामध्ये देताना कुठल्या भाज्या द्यायच्या? त्याच भाज्या खाऊन मुलं कंटाळतात, थोड्या ड्राय भाज्या द्यायच्या। आणि ही आजची जी भाजी आहे ही ड्राय आहे, डब्यात देण्यासारखी आहे आणि प्रवासाला जर जात असाल तर त्यासाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त प्रकार आहे। आणि ही भाजी मी कुठेतरी एका यूट्यूब चॅनलवरच पाहिली की इन्स्टावर पाहिली माहीत नाही, पण साध्या एक गृहिणी होत्या, त्यांनी ही भाजी केली होती। मला त्यांचं नाव माहीत नाही, पण ही भाजी त्यांची आहे, फक्त मी तुम्हाला माझ्यातर्फे दाखवतो आहे। तोंडली अशी थोडीशी अशी जाडसर अशी लांब लांब चिरून घ्यायची, म्हणजे ये बा अशा पद्धतीने। आणि ही तोंडली चिरून होत आहेत तोपर्यंत काही गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। हो, तळून घ्यायच्या आहेत। लगेच काही लोकांनी भुवया वर केल्या असतील, हां विष्णूजी लागले तेलाच्या मागे, पण हा जो प्रकार आहे हा थोडा वेगळा आहे। आणि त्या ज्या गृहिणी आहेत ज्यांनी हा पदार्थ दाखवला त्यांनी जसं केलं तसंच मी करतो। यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत लाल। लांब चिरलेला कांदा, एक छोटी टिप देतो, कित्येक वेळी तुम्हाला काम येईल की ज्यावेळी आपल्याला कांदा तळायचा असतो तर त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतात, शुगर कंटेंट्स असतात, तर कसं तेल वर येतं अशा पद्धतीने। तर म्हणून या जाळीमध्ये हे ठेवायचं आणि नंतर तेलात घालायचं की जो फेस वर येतो तो वर आला की फक्त आपली ही जाळी वर उचलली की काम संपलं, नाही तर मग तेलात तो फेस बाहेर पडतो, गॅस खराब होतो। ओके, यानंतर सुकं खोबरं आणि लसूण, त्याचबरोबर आलं। आता हा मसाला सगळा वाटून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, यामध्ये आता आपल्याला जसं तिखट आवडत असेल तसं तिखट, थोडीशी हळद, धने पावडर, जिरे पावडर, आणि आता आपल्याला तोंडले सुद्धा तळून घ्यायचे आहेत। आता तोंडल्याची भाजी म्हटलं की तशी बाकी म्हणजे मुलं मंडळी नागपूर ओढतात, पण ही थोडी इंटरेस्टिंग भाजी आहे। कारण पारंपरिक तोंडली आपण नुसते साधे फोडणीला घालतो, कोणी त्याच्यामध्ये हे सुद्धा घालत नाही, काय कांदा घालत नाही, लसूण घालत, पण याच्यात कांदा लसूण दोन्ही आहे, आलं आहे आणि पद्धत याची वेगळी आहे, त्याच्यामुळे इंटरेस्टिंग लागेल थोडी नक्की। आता अगदी थोडं तेल घ्यायचं, यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हा जो मसाला आपण तयार केला होता त्यातला एक 4 ते 5 चमचे मसाला, मीठ चवीनुसार, काळा मसाला, थोडी साखर आणि यामध्येच आपल्याला घालायचे आहेत हे तळलेले तोंडले। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याच्यात आता बघा तुम्ही कुठेही पाणी आपण घातलेलं नाही, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। आणि ही लागते इतकी सुंदर की त्यात मुळात आंबटपणा असतो तोंडल्याचा,
थोडंसं आपण त्याच्यामध्ये साखर घातली, मीठ घातली, बाकी मसाला, अप्रतिम, नुसती खायलाही छान लागेल. याच्याबरोबर छान गरमागरम पराठे. आता पराठ्यात फक्त आतमध्ये तेल घातलं आहे, वरून तेल घालत नाही मी, कारण भाजीत तसं बऱ्यापैकी तेल आहे. हा पराठा यामध्ये भात, त्यानंतर टोमॅटो आणि लिंबू मी असं अख्खं देतो आहे. हा मोठ्या माणसांचा डबा आहे असं समजून आपण देऊ, पण लहान मुलांना टोमॅटो लिंबू असं देऊ नका, चिरण्याचा प्रॉब्लेम येईल. आणि यामध्ये मी हा नॅपकिन ठेवतो आहे गरम पाण्याचा, सो दॅट तो डब्बा जो आहे तो वार्म राहील. मैं तो चला जिधर चले रास्ता, तर रास्ता जिधर चले नाही, मला जिथे आहे तिथेच जाईन मी. आणि मात्र अशा प्रकारचा डब्बा नक्की घेऊन जाईल. अशा प्रकारची भाजी नक्की करा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.